25 जून 2026 आजची रास धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. बऱ्याचपैकी सकारात्मक दिवस दिसल्यामुळे राशी भविष्य सामान्य स्वरूपात असते, त्यामुळे याकडे मार्गदर्शन म्हणून बघा. आजचे महत्त्वाचे पॉईंट सांगते तुम्हाला. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संपर्कातून फायदा होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायातून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत थोडा लाभ होण्याची शक्यता आहे. योग्य आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचे योग आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. काळजी घ्यायची ठिकाणी तुमची घाईघाईने निर्णय घेऊ नका. जास्त खर्च टाळा. वादविवाद पडू नका. बोलताना शब्द जपून वापरा. आजचा तुमचा अंदाज. काम, करिअर आणि 8.10 असे असतात. पैसा जर 7.10चा असतो. नाती हे तुमची 8.10 मध्येच येतात. आरोग्य 7.10 आणि एकूण दिवस 8 तुमचा 10. धनुराशींसाठी प्रदेश हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. आज मेहनत, संयम आणि सकारात्मक विचाराचा फायदा मिळेल. नवीन संधीकडे लक्ष ठेवा. श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्याने मन शांत राहील आणि कामात यश मिळू शकते. शुभ रंग तुमचा आहे 3 ते 9. शुभ मंत्र श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही दत्तगुरूंचे नामस्मरण करा. मंदिरात जाऊन श्री दत्त जयंतीच्या पुढे आपण नामस्मरण केल्याने चण्याची डाळ वगैरे असते ते आज पिवळं दान केल्याने तुम्हाला खूप लाभ होऊ शकतो. दत्ताच्या मंदिरात जाऊन तुम्ही आज थोडेसे दत्तगुरू असल्यामुळे स्वामी समर्थ, दत्तगुरू यांचे दर्शन घेतलं आज तुम्हाला खूप आणि आनंदाने दिवस जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मनावर जे ठरवलेले असेल ते खूप शांत होऊन तुमचं मन एकाग्रतेने नामस्मरणाच्या दिशेला जाऊ शकतं. आज गुरुवार असल्यामुळे महत्त्वाची कामे तुमची होणारी ही पॉझिटिव्हिटी तुम्ही मनात चला. आजचे जे तुम्ही सकाळपासून विचार करत असाल त्या गोष्टी तुमच्या होण्याची शक्यता आहे. तर एकच लक्षात ठेवायचं, आपण जरा शांत आणि मग एकाग्रतेने विचार करून सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतला तर त्या गोष्टी आपल्या होण्याची शक्यता आहे. तर नाम जप आणि हे गोष्टी करून नामस्मरण होतं. मन शांत आणि एकाग्रता राहतं. त्यात आपण स्वभाव पण आपण महत्त्वाचे काम काय करतो काय नाही त्याच्यावर पण अवलंबून असतं. स्वतःबद्दल पण जगाबद्दल न विचार करता सगळ्यांचं मन कसं खुश होणार नामस्मरण करणं आणि सगळ्यांच्या विचाराला सहमत होणे, आपले एकाग्रता जागृत करणे, आपण मनाशी शांत राहणे आणि चांगलं असणे हे जगाचं महत्त्वाकांक्षी आपण पण आपलं हे आहे. अन्याय सहन करणे हे आपल्यात नाही, पण महत्त्वाचं डोकं शांत ठेवणं हे आपल्या हातात असतं. म्हणून नामस्मरण या राशीच्या लोकांना सांगितलेलं आहे. धनुराशीच्या लोकांनी महत्त्वाची नामस्मरण, गुरुदेव दत्ताचं जप, स्वामी समर्थांच्या मठात जाऊन खूप महत्त्वाची कामे नामस्मरण केलं तर आपल्याला मन शांती आणि एकाग्रता मिळून आपले महत्त्वाची कामं पूर्ण होऊन पुढे पुढे जाण्याची आपल्याला संधी मिळते. म्हणून हे तुमच्यासाठी आजच्या राशीमध्ये दिलेले हे तुम्ही अवजून आणा आणि अवजून तुम्ही हे करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्यात काय बदल व आपण काय नामस्मरण करून आपल्यात काय फरक पडतो, काय होतं. 8 दिवसाच्या एकदाच गुरुवारचा महत्त्वाचा दिवस तुमच्या राशींच्या लोकांसाठी आहे. गुरु ग्रहाची राशी असल्यामुळे तुम्ही लोकांनी धनुराशीच्या लोकांनी खूप महत्त्वाची कामे केलीच तर आज तुमचं एकाग्रतेने नामस्मरण होऊ शकतं. सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असतात. तुम्ही नामस्मरण केलं तर तुमची महत्त्वाची कामे पण पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला जर ही रास आवडला असेल किंवा भक्तिमय चॅनलमध्ये मी असेच तुमच्यासाठी राशी योग घेऊन येत असेल तर माझ्या राशीला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची तुमच्यासाठी रास लॉंग व शॉर्टमध्ये घेऊन येते. तर चला, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. थँक्यू सो मच. चला.